पिंट्या कोण रे इथे येऊन झोपला? काही नाही आप्पाजी, माझ्या बाबानं पाठवलं म्हणे डवरे आहे म्हणे वावरात, तर जाय म्हणे वावरात म्हणे. आता माया बच्ची बात आहे का हे वावर म्हणजे? हा, मी राहिलो कुठं, केलं काय आणि आता काय करून राहिलो? अरे मग तुझ्याकडून नाही होत तर तू नोकरी कर. कायले वावराच्या मागं लागला? तसंही वावरात काय आहे का आता? हा, काही नाहीये. शेतकऱ्याचं जीवन काही सोपं नाही राहिलं आता. माय बिन माय बुडायला पागल करते, काय करू आता? तिकडे होतो तर भल्लं सुखी होतो. मस्त शहरानं फिरायला भेटे, चांगलं खायला राहायला भेटे. इथं आलो तेव्हापासून बापानं पागल करणं लावलं माया भिंत. अरे हे तर तुझ्याचसाठी करते तुझ्या बाप का लोकांसाठी करते? काही करा नाही, इस्टेटही जमा करून ठेवतो तुझ्याचसाठी करण. काय करू आप्पाजी मी त्या इस्टेटचं, जिथं मला सुखच नाही. झोपला असला तर उठवते, बसलो असलो तर उठवते. उठ लवकर, उठ, उभा होय, बस, जाय, हे ते असं तसं. बस याच्यात पागल करत राहते मले. झाले का मग दौरे झाले काय मग? काय पयाटीले काय मारणं चालू आहे? हा, पयाटीले होय डवरे मारणं चालू आहे. सोयाबीन पेरू म्हटलं तर नाही, पयाटी पेरू म्हणे माय बाप म्हणे. मग घ्या म्हणा, तुमच्या मनानं केला तर तुमच्याच मनानं करा. आयुष्यभर आपल्याच मनानं करून राहिले, काही ऐकते काय ते कोणाची? अरे तर त्याला शेतीतलं समजते. तुला काय समजते राजा? सोयाबीनचं असं आहे, आली आली नाही आली, जैली काही झाली, पानं पिवळे पडून जाते, पुरी सोयाबीन वाया चालली जाते. हा, त्याला पैसा लावायला लागते, त्याला बरोबर माहित आहे. तुला काय आहे, तुझं काय चाललं? सगळंच समजते मले, काय नाही समजत. माझ्या बापाला असं वाटते का पोराला काही समजतच नाही. काय करावं आता सांगा. इथं मी म्हटलं सोयाबीन पेरू बाबा, नाही, पयाटी लावू. मग ते तिकडलं 2 एकर वावर ठेवलं होतं, तिथं तरी म्हटलं सोयाबीन पेरू, नाही नाही म्हणे. तिथं दिला मक्का पेरून. झाला आता सत्यानाश करून टाकला. आता आहे मक्का. मग माझ्या मनानं नाही ऐकलं आणि मी यायच्याच मनानं ऐकत बसतो. मग मी येऊन गेलो इथं, झोपून जातो म्हटलं आता तुमच्या खोपडीत येऊन इथं. अरे हा आपला पट्टा जास्त सोयाबीनचा नाही आहे. आता ज्याच्या इथं होते त्याला होते, ते दरवर्षी लावतात कनी, तर त्याला जे झाली थोडीफार तर ते घेते म्हणून. नाही तर असं खूप सोयाबीन होत नाही आपल्या इकडे. तुम्हाला सांगतो भाऊजी, माया बुड्याले अक्कलच नाही आहे, काहीच नाही आहे, कवडीची अक्कल नाही आहे. काय मी कसं काय मास्तर बनले तर कोण बनलो त्याला मास्तरचं. बरं मी काय म्हणतो, जेवतं काय? अरे वा भाऊजी, डब्बा नाही आणून दिला माझ्या बापानं. म्हटलं आईले म्हणत होतो का 2 पोळ्या बांधून द्या आई, तर म्हटलं नाही म्हणे, पहिले वावरात जाय म्हणे. डवरे सांगितले म्हणे पहिले वावरात जाय म्हणे. येईले शाळेत जायची गडबड होती आणि मला इकडे वावरात धाडलं. अरे तर जेव मग माझ्यासोबत. हे पाय भाकरी केल्याकडे, भाकरी आहे अन बेसन आहे, जमते काय पाय. भाकरी खात नसतो मी, आवडत नाही मला भाकर. मला कसं आहे, मला लहानपणापासून भाकर नाही आवडत भाऊजी. ठीक आहे भाऊ, मग मी तर खातो आता भाकर एखादी. ठीक आहे ना, खा ना तुम्ही, तुम्हाला कोण मनाई केली. काय मस्त वाटते नाही तर, हा हा. भाऊजीची खोपडी, वरतून चिंचेचं झाड, खाली असं वाटते मस्त शांत थंड हवा आहे आणि सावली. असं वाटते इथं झोपून राहावं, मस्त दिवसभर इथंच राहावं. पण का हो भाऊजी, गेले वाटते मायाबीन खोपडीत. जेवायला आणायला गेले असं, नाही तर तिकडेच जेवण. येणं काय जेवायला येणं पिंट्या, लहानपणी तर जेवायला तू माझ्यासोबत. आता काय झालं तुले? भाऊजी तेव्हा लहान होतो मी, आता नाही खात मी भाकर. मला नाही आवडत आणि मला पोळीच पाहिजे. मग म्हणशील बा भाऊजीनं बोलावलंच नाही, एकटे जेवली म्हणून. नाही 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 म्हणत, जेवा ना तुम्ही जेवा. आजी कुठे गेली तुमची? माझी आजी गेली देवाच्या घरी होतं. लय जमान्याची गेली. आताच गेली काय? मी तर तुझ्या एवढं होतो तेव्हाच माझी आजी गेलेली का? अहो भाऊजी, तुमची आजी म्हणजे मैवाली आजी. तुमची बुडी कुठे गेली म्हटलं? हो अच्छा, माय ना म्हटलं माईच आजी म्हणतं काय तू? माझी आजी म्हणजे माझ्या बापाची माय, नाही तर आईची माय. हं? नाही ते नाही, आपली बुडी, तुमची वाली बुडी. असं असं बुडी काय? बुडी गेली पोरीच्या घरी. येतो म्हणे तिथून, म्हणे तूप रोटी खाऊन साजरी तयार होऊन येतो म्हणे मस्त. आणि तुम्हाला टाकून दिलं इथं जंगलात, नाही? काय करतो तर आता, हेच आपलं घर आहे. आपलं आता वावर शेतातलं कराव आणि खाव. का हो भाऊजी, तुम्ही जंगलात कोण राहता, गावात कोण नाही राहत? अबे, जंगलच तर गावात आहे का? गावच कुठं आहे आपलं? जंगल लागून गाव आहे. गावातून निघालो तर आपलं वावरच किती दूर येते सांग. मग म्हटलं आता गावात बांधल्यापेक्षा आपल्या वावरातच गाव म्हटलं, एखादं झोपडं बांधून. आहेच कोणाचा बुडाबुडी, पोरं तर राहते गावात. म्हटलं तर चला इकडेच जाऊ आपण दोघं जण मस्त. खाऊ ना खाऊ आपलं. सुना पोरायच्या याच्यात कुठं जातं सगळे भांडणं करायला. आपली चटणी भाकर आता या वयात चांगली सुखानं आनंदानं भेटली तर बरं आहे माणसाले. मग तुम्ही सुखी आहे का आता इथं? मस्त लय सुखी आहे मी तर बाबा, लय सुखी आहे. मस्त आपलं वावरातलं काढायचं, मन खायचं, भाजीपाला पेरती बुडी मस्त, तेच खायचं अन बस आपलं तन्न होऊन द्यायचं, वावराचं करायचं ना. तुम्हाला नाही वाटत काय भाऊजी, आपल्याजवळ पैसा असला पाहिजे, बंगला असला पाहिजे, घर असलं पाहिजे, असं वाटत नाही काय? आता काय करतो म्हातारपणात? म्हातारपणात बंगला न गाड्या न हे ते शौक करून काय करतो?
जवानपणात आपण असंच राहिलो. आता राहिलेच किती दिवस आपले, 3-4 दिवस, त्याच्यात आता शौक करावं काय? माझे स्वप्न आहे बाबाजी, मस्त एक बंगला असाव, एक गाडी असाव, अन एक मस्त. हा, समजलो मी. एक सुंदर बायको असावं. भले हुशार आहे बाबाजी तुम्ही. हा, मला वाटलं नाही एवढे हुशार असाल म्हणून तुम्ही. अरे बा, असेच हे केस पांढरे झाले का? मग का उन्हीत बसून गेले काय? मी का कलर लावला पांढरा याले? चुना नाही मारला ह्या? ओरिजिनल आहे म्हटलं, ओरिजिनल. हा, हाय घे ओरिजिनल म्हणा. हा बाबाजी, एक गोष्ट सांगा मला. हे चिचीचं झाड आहे, हा, याच्या खाली तुम्ही बसता, मी झोपलो, मग लोक म्हणते चिचीच्या झाडावर भूत असते म्हणते. मग तुम्हाला दिसला काय कधी? कोणता होय का तू? तुला सांग ना. भूत असते म्हणून? भूत नाही कोण पाहिलं इथं? हा, ज्यानं पाहिलं त्याने आणलं माझ्याजवळ एखाद्याने. काही नाही बा, यानं भूत पाहिला त्याने सांगतो मग मी भूत कसं असते, काय असते, विचारपूस करावं मग त्याले. म्हणते ना बाबाजी असते म्हणते. हा, चिचीच्या झाडावर तर पहिले असते म्हणते. आणि तुम्ही या चिचीच्याच झाडाखाली झोपडी बांधली ना राहून राहिले. तुम्हाला नाही दिसला काय कधी? भूत म्हणा, भूतीन म्हणा, म्हणत नाही काय लोक? नाही बा, आपल्याला कोणी नाही दिसलं अजून. आपणच काय भूतापेक्षा कमी आहे? मी तर अर्ध्या रात्री उठतो, जंगलानं फिरतो. आजपर्यंत मला भूत नाही दिसला आणि कोणती भूतीन नाही दिसली. मला लय भेव लागते बा बाबाजी भूताचं. भूत म्हटलं का भल्ला भेव लागते. काय करते का तू भूत न घेत? हा, तू काय कोणाच्या वाटी जात असते काय? आणि कोण पाहिला? अजून पाहिलाच नाही तर काय भरोसा करून फायदा? अबे साल्या, इकडे येऊन पकडला तू. तिकडे डवरे चालू आहे. तुला म्हटलं होतं डवरेवाल्यावर लक्ष देजो. तू इथं झोपायला आला काय? तू झोपा काढून राहिला इथं. अबे उठ लवकर, उठ. चांगला पसरला. अरे यार, काय झालं बाबा? काऊन काऊन तुम्ही मला लात मारली? काऊन रे? एवढ्या मोठ्या पोराला मारले का? बरं वाटते काय ते? काय बाजी, एवढ्या मोठ्या पोराला मारता म्हणता त्याला? एवढ्या मोठ्या माणसाले अक्कल तरी आली काय जराशी कवडीची? लहान लेकरा एवढी अक्कल नाही त्याले. तुला काय सांगितलं होतं मी? ते डवरेवाल्यावर लक्ष देजो. हा, किती काम करते, काय करते, मग आपल्याला दुसऱ्या वावरात मारणं आहे. त्यानं डवरे मारमूर करून तो घरी चालला गेला म्हटलं. कधी जेवला, काय केलं, कधी त्यानं काम केलं हेही माहित नाही. एका भाड्यात 2 कामं होते. हा, आता आलं का नाही दुसरं भाडं देणं त्याने दुसऱ्या वावरासाठी? अहो बाबा, पाहिलं ना, मी लक्ष दिलं ना. आलो तिथं गेलो, मग ते काका म्हणे मी डवरे मारून राहिलो म्हणे. आता म्या म्हटलं ठीक आहे, तर ते दुसऱ्या वावरात मारून दे जा म्हटलं मला सोयाबीनसाठी. तर ते म्हणे, ते बाप म्हणते म्हणे का तिथं मक्का लावू, असा म्हणत आहे. मग म्या म्हटलं ठीक आहे, मग काय करू? तर म्हणे जाय म्हणे, बस म्हणे तिथं. त्यानं बस म्हटलं, तू बसला. त्यानं जर तुला म्हटलं असतं का जाय तुझ्या वावरात हिरा आहे, त्याच्यात उडी टाकून दे, टाकली असती काय त्या? अहो बाबा, त्यानं असं म्हटलंच नाही मले. हा ना, त्यानं म्हटलं नाही म्हणूनच ना. म्हटलं असतं तर टाकली असती ना. अहो बाबा, मी हिरीत कायली उडी टाकन? मी इथे येऊन झोपलो होतो फक्त, असं लेटलो, भावाजी सोबत गोष्टीच करून राहिलो. आपल्या इथच्या झाडाखाली लेटलो, तर पाण्याचे थेंब आले. मग मी म्हटलं आता काय करू? चला म्हटलं, या म्हटलं भाऊजीच्या कोपडीहून. तोपर्यंत त्या काकाचं काम होतेच म्हटलं. तर ते काका गेली म्हणता तुम्ही. गेले नाही तर ते काय बसून काय इथं भजन करून वावर झाल्यावर? तेच काम होतं सांगणं येईल का काकाजी, हे वावर झाल्यावर आपलं दुसरं वावर आहे, तुला तर मी सांगितलं होतं. बाबा, मी ध्यानच निघून गेलो मला, काय करू आता? तुम्ही मला एकदम आले न तिकडून लातच मारली. लात काय मारतो? पूजा करतो ना तुम्ही मंदिरात बसवतो तुले, करतो तुम्ही पूजा. मी कुठं म्हणतो बाबा पूजा करा म्हणून, पण निदान चांगलं तर वागवा, पोराला थोडीशी इज्जत तर द्या. काही ना काही तर आहे मले. अबे साल्या, कवडीची इज्जत नाही तुले? कमाव जराशी पहिले. हा, तिथून म्हटलं मी शाळेत गेलो, मास्तर आला घरी, हेडमास्तर. शाळेत गेलो, तिथून सुट्टी टाकली, अर्ज दिला, तिथून इथं आलो म्हटलं आपली अशी तशी करायली. आणि तू इथं आपली करून राहिला, मस्त पसरून राहिला इथं, आपली मजा करून राहिला मस्त. जाऊ दे ना रे, पोरग होय. हा, एवढं समजत नाही. त्याच्यात तो शहरात शिकून आला, एवढं नाही राहत पोरा बाळाले अटक. काकाजी स्वतःहून नाही समजत, पण निदान बापानं सांगितल्यावर तर पोराला समजलं पाहिजे ना. मग काय फक्त याले काय मी ऐकता काय सांड पोसू काय घरात? ओ बाबा, माइंड युअर लँग्वेज म्हटलं. इकडे ये तू, तेवढं शिकला फक्त. अरे राहू दे आता, राहू दे, राहू दे, राहू दे. पोरग शिकून आलं तिकून. आता पहिले त्याच गलती केली, त्याला तिकडे पाठवलं, तिकडे ठेवलं. आता त्याला इकडचे तौर तरीके कसे समजन? लहानपणापासून दिलं तिकडे पाठवून. आता त्याला काय की म्हणतो शेती कर, त्याला बनवलं इंजिनियर. इंजिनियर बनल्यावर तो शेती कशी करण? तू विचार कर ना जरासा. तू आता मास्तर आहे, तुला जर म्हटलं एखाद्याचं ऑपरेशन करतो, तू करशील काय? अहो काकाजी, ऑपरेशन मध्ये फरक आहे. जीवा मरणाचा प्रश्न आहे त्याच्यात, याच्यात काय आहे? फक्त लक्ष दे ना. हा, तो माणूस किती म्हणजे किती काम करून राहिला का नाही करून राहिला, बसला आहे का काय करून राहिला, एवढंच पाठवलं होतं ना याले पाहाले. याले काय तिथं मी डवरे धरायला लावले होते काय? आणि बा तू मारून ये डवरे म्हणून तिथं त्या माणसाला झोपू दे असं म्हटलं काय मी याले? मग तुम्ही माय माताला शेती काऊन नाही पेरली? तुम्हाला म्हटलं मी सोयाबीन पेरू, काऊन नाही पेरू दिली मला सोयाबीन? अबे गध्या, तिथं सोयाबीन होत नाही म्हणून म्हटलं तिथं सोयाबीन पेरू नको, म्हणून तिथं आपण मक्का लावला. आणि आता म्हणतो तू सोयाबीन पेरू दिली नाही, कशी पेरू देईन? बरोबर, भांडू नका दोघे जण. घे जेवतं काय? जेव मस्त भाकरनं बेसन केली. नाही काकाजी जेवत गिवत नाही,
माय बी या पोट्ट्यानं सारा दिमाग खराब करून टाकला. तिकडे त्याची माय आणि इकडे हे पोट्ट. दोघंही मायले त्यानं माझ्या जीव खाणं चालू करून दिला. आणि तिकडे तो मास्तर त्यानं तिकडे पागल करून लावलं. मला म्हणतो असं होते काकाजी कधी कधी एखाद्या जंगलात गिंगलात तिकडे चालत जाऊ, नाही तर तुमच्यावर एखादी झोपडी बांधून द्या वावरात. आता जमते का? मस्त जमते. आपली झोपडी बांधायची आणि राहायचं तिघं जण. काय तुम्ही? नाही 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 नाही, तिघं नाही, मी एकटा, फक्त एकटा. नाही का घरचे सोडून एकटा कसा राहायचं इथं जंगलात? तुम्ही नोकरी आहे ना, नोकरी सोडून जायशील का इथं? हा तर जाता येते ड्युटीवर. इथून उठलं, गाडी घेतली, चाललं आपलं ड्युटीवर. तिकून आलं, आलं घरी अजून इकडे वावरातच. काही कामाची गोष्ट नाही आहे गावातही राहून. काय बा ते विचार काय आहे काय नाही तो. चाललं बे चाललं, निघणं आता. होणं सटकन समोर. आता त्याच्यासाठी वाट पाहा लागल का? मुहूर्त काढा लागल. हा का कधी निघते काय निघते म्हणून. आता निघणं घराकडे सरका. आता का इथंच बसायचा विचार आहे? बाबा जातो ना, जातो मी घरी. गाडी आहे ना माही, गाडीनेच येतो मी. तुम्ही काही ना आले तर मग इकडे. आलो मी दुसऱ्याच्या गाडीनं. हा कसं तर या लागलोच मला इथपर्यंत. ये का जेवण जराशी भाकर. नाही काकाजी आता जेवत नाही. आता जातो घराकडे जातो, तो माणूस तर गेलाच. आणि मग आता काय करता म्हटलं, मग थांबून आता इथं आपणही चाललो जाऊ घराकडे. काम तर झालंच आहे वावरातलं. झाली ना पयाटी डवरून, मस्त निघाली. एक सोय झाली पुरी पयाटी. हा आता पाणी पाहिजे, पाणी पाहिजे जराशी वाढली म्हणजे मग खात देऊन देतो तिला जरासं. खात लागून ना आता. हा खात आणून ठेवलाय ना. हा म्हटलं आता थोडीशी येऊ देतो, डवरे गिवरे झाले म्हणजे मग बाया सांगून देतो आणि खात चालू करून देतो देणं. असं आहे मग. मित्र हो, पहा आपला व्हिडिओ, आमचा बापलेकाचा मित्राचा व्हिडिओ पाहत जा मस्त. आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करत जा. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.